हो बाळा, नाथबाबा तुला एक सुंदर गोष्ट सांगत आहेत. काळजीपूर्वक ऐक. एकेक काळी एक विशाल जहाजाचा समुद्रातून प्रवास सुरू होता. त्या जहाजावर शेकडो लोक होते. सर्व काही सुरळीत चालले होते, पण अचानक समुद्राच्या मध्यभागी ते जहाज बंद पडले. इंजिन थांबले आणि संपूर्ण जहाज जागच्या जागी उभे राहिले. जहाजावरील सर्व कामगार, अभियंते आणि तंत्रज्ञान सगळे कामाला लागले. प्रत्येकाने आपल्या परीने इंजिन तपासले. कोणीतरी वायरिंग पाहिली, कोणीतरी मशीनीचे भाग तपासले, तर कोणीतरी इंजिनची अवस्था तपासली. संपूर्ण दिवस गेला, पण जहाज का बंद पडले आहे हे कोणाला समजले नाही. त्या जहाजाचा मालकही तिथेच उपस्थित होता. त्याने सर्व प्रयत्न पाहिले, पण काहीही उपयोग होत नव्हता. शेवटी त्याने ठरवले की एखाद्या अनुभवी तज्ज्ञाला बोलवले पाहिजे. समस्या एवढीच होती की जहाज समुद्राच्या मध्यभागी होते. जवळपास कोणतेही बोट किंवा बंदर नव्हते. त्यामुळे एखादा तज्ज्ञ तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी 4-5 दिवस तरी लागणार होते. सर्वांनी वाट पाहिली. 4-5 दिवसानंतर एक 70 वर्षाचा वृद्ध माणूस जहाजावरती आला. त्याच्या चेहऱ्यावरती अनुभवाचे तेज होते आणि डोळ्यात आत्मविश्वास दिसत होता. तो शांतपणे इंजिन असलेल्या भागात गेला. त्याने घाई केली नाही. प्रत्येक भाग काळजीपूर्वक तपासला. मशीनचे आवाज ऐकले. प्रत्येक यंत्रणा नीट पाहिली. काही वेळेनंतर त्याला समस्या समजली. तो आपल्या जुन्या बॅगेतून एक छोटासा हातोडा बाहेर काढतो, पण इंजिनच्या एका विशिष्ट जागेवर अगदी हलकासा एकच फटका मारतो आणि आश्चर्य, क्षणात इंजिन सुरू होते. काही क्षणापूर्वी बंद पडलेले जहाज पुन्हा चालू होते. सर्वजण थक्क झाले. जे काम अनेक अभियंते आणि कामगारांना अनेक दिवसात जमले नव्हते, ते या वृद्धाने एका छोट्याशा फटक्याने करून दाखवले होते. जहाज पुन्हा आपल्या प्रवासाला निघाले आणि सुरक्षितपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचले. जहाजाचा मालक त्या वृद्धाजवळ गेला आणि नम्रपणे म्हणाला, बाबा, तुमचे किती पैसे झाले? वृद्ध माणूस शांतपणे म्हणाला, 1,00,000 रुपये. हे ऐकून मालक आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, 1,00,000 रुपये? तुम्ही तर फक्त एकदा हातोडा मारला. वृद्ध हसला आणि म्हणाला, बाळा, हातोडा मारण्याचे 1,000 रुपये आहेत, पण हातोडा नेमका कुठे मारायचा आणि किती ताकदीने मारायचा याचे 99,000 रुपये आहेत. हे ऐकून मालक निरुत्तर झाला. नाथबाबा म्हणतात, बाळा, या गोष्टीत जीवनाचे एक मोठे सत्य लपलेले आहे. फक्त मेहनत करूनच यश मिळत नाही. योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी तितकीच महत्त्वाची असते. जगात अनेक लोक दिवसभर मेहनत करतात, घाम गाळतात, पण त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. तर काही लोक आपल्या अनुभवाच्या, ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या बळावरती तेच काम काही मिनिटांमध्ये पूर्ण करतात. लक्षात ठेव, लोक तुझ्या वेळेची किंमत देत नाहीत, तर तुझ्या ज्ञानाला किंमत देतात. लोक तुझ्या कष्टाची किंमत देत नाहीत, तर त्या कष्टामधून मिळालेल्या अनुभवाची किंमत देतात. जो माणूस स्वतःला शिकवत राहतो, नवीन गोष्टी समजून घेतो, आपले कौशल्य वाढवत राहतो, त्याची छोटीशी वृत्तीसुद्धा अमूल्य बनते. म्हणून बाळा, फक्त मेहनतीवरती लक्ष केंद्रित करू नकोस. स्वतःला सक्षम बनव. स्वतःला इतके कुशल बनव की तुझ्या निर्णयाला किंमत मिळेल, तुझ्या विचारांना मान मिळेल, तुझ्या अनुभवाला लोक शोधतील. दररोज काहीतरी नवीन शिक. तुझे कौशल्य वाढव. तुझ्या ज्ञानात भर घाल. कारण ज्या दिवशी तू खरा तज्ज्ञ बनशील, त्या दिवशी लोक तुझ्या कामाची नाही, तर तुझ्या समजेची किंमत देतील. नाथबाबा म्हणतात, मेहनत तुला पुढे नेईल, पण ज्ञान तुला उंचीवरती नेईल आणि अनुभव तुला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देऊ शकतो. म्हणून बाळ, धीर धर, शिकत राहा, स्वतःला घडवत राहा. योग्य वेळ आल्यावर तुझी किंमत जगाला नक्की कळेल. अलख निरंजन, आदेश.